नमस्कार मित्रांनो. जसं की आपल्याकडे काय प्रॉब्लेम्सची कमी नाही. तर आज फेस केलेला प्रॉब्लेम असा आहे की कंटेंट लिहित होतो, म्हणजे काहीतरी करायचं होतं. त्यासाठी कंटेंट वगैरे वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्सवरून गोळा करत होतो. त्यासाठी काय करावं लागत होतं, तर कॉपी करून पेस्ट करायचं. म्हणजे एकीकडून वेबसाईटवरून एखाद्या पर्टिक्युलर कॉपी करायचं आणि ते नंतर दुसरीकडे जाऊन टेक्स्टमध्ये किंवा नोटपॅडमध्ये पेस्ट करायचं. तर हे काम होतं. यामध्ये कॉपी केलेलं परत तिकडे जाऊन पेस्ट करा, हे सारखं सारखं असं करावं लागत होतं. तर त्यासाठी एक टूल डेव्हलप केलं. तर ते टूल काय करतं ते आपण एक्सप्लेन करू, डेमो बघूयात. ठीक आहे. तर हे पायथॉनने डेव्हलप केलेलं टूल आहे. याची लिंक आपण खाली आपल्या bedora.fun त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर कॉपी हे मी जेव्हा स्टार्ट करतो त्यावेळेस आपलं जे काय हे टूल आहे ते आहे ते चालू होतं. आता इथे तुम्हाला ही स्ट्रीप एक छोटीशी भेटेल. तर ती तुमची स्ट्रीप आहे ते ऑलवेज येतो कुठंतरी ओपन राहील किंवा तुम्ही याला असं कुठंतरी हाईड करून पण ठेवू शकता. ठीक आहे. तर त्याचं स्टेटस आहे स्टॉप. ज्यावेळेस मी याला प्ले करतो तर त्यावेळेस हे मॉनिटरिंग म्हणून या स्टेटसमध्ये जातं. ठीक आहे. आता जर समजा मला हे कोणतरी XYZ हे वेबसाईट आहे किंवा काहीतरी कोणतरी एखादं माझं पेज आहे, तर तिथून मला हे कॉपी करायचं. समजा मी हे सिलेक्ट केलं आणि याला कॉपी केलं. ठीक आहे. तर हे फाईल्स हे आहेत, तर ते पूर्णपणे माझ्या यामध्ये स्टोअर होतं. ठीक आहे. तर इथं मला पूर्ण ते काय जे काय मी काय कॉपी केलं आहे ते पूर्णपणे इथं मला स्टोअर झालेलं दिसेल. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला काय काय भेटतं, तर टाईम स्टॅम्प भेटतो. त्यानंतर कोणत्या टॅबवरून किंवा कोणत्या वेबसाईटवरून तुम्ही ते कॉपी केलं आहे हे पण तुम्हाला इथं बघायला भेटतं. त्याचबरोबर आता समजा मी एखाद्या दुसऱ्या विंडोमधून, समजा VS कोडमधून समजा काहीतरी कॉपी करतो, हे समजा मी कॉपी केलं. ठीक आहे. तर यासाठी एक सेपरेट त्याने त्या फाईलच्या नावाने, पर्टिक्युलर फाईलच्या नावाने हे जे आहे ते तयार केलं. तर यामध्ये पण सेम जे काय आपण कॉपी करेल ते यामध्ये ते आपल्याला शो करेल. मग असं तुमचे जे कोणते विंडो ओपन आहे किंवा जो कोणत्या वेबसाईटचं पेज ओपन आहे त्यानुसार ते आपल्याला इथं कॉपी करून देतं. जेणेकरून काय होतं की आपण इकडे या कॉपी करा, तिकडे नंतर तिकडून दुसरीकडे जावा, ते पेस्ट करा. तर यासारख्या गोष्टी आपल्याला करावं लागेल. म्हणजे सिम्पल डायरेक्टली आपण हे कॉपी करू शकतो. ठीक आहे. म्हणजे पेस्ट करायचा टाईम आहे तो वाचतो. शिवाय तुम्हाला ट्रॅक पण ठेवता येतो कोणत्या विंडोवरून कॉपी केलं, कोणत्या वेबसाईटवरून आपण ते कॉपी केलं ते. ठीक आहे. तर यामध्ये आणखीन काय फीचर्स आहेत, तर आता समजा हे सगळं झालं. आता मी इथं सेटिंग्सवरती ज्यावेळी क्लिक करतो तर त्यावेळी हे जे फाईल्स आहे, आपले जे काय सॉफ्टवेअर आहे त्याचा पूर्ण कंट्रोल पॅनल आहे तो ओपन होतो. ठीक आहे. आता यामध्ये डुप्लिकेट थ्रेशोल्ड, म्हणजे डेव्हलपर असेल किंवा कोणी आपल्यासारखे लोक असतील, आपल्याला कॉपी सारखं करायची सवय आहे. आपण म्हणजे कॉपी मल्टिपल टाईम्स प्रेस करतो, कंट्रोल सी पण कंट्रोल व्हीवरती आपला पूर्ण ट्रस्ट आहे, पण कंट्रोल सीवरती नाही. सो दॅट्स वाय इथं तुम्ही डिले देऊ शकता. म्हणजे एवढ्या सेकंडमध्ये नंतर जर का कॉपी करत असेल तर याच्यामध्ये डुप्लिकेट कॉपी होत नाहीत. म्हणजे सेम फाईल्स जर का तुम्ही कॉपी करायला लागलात तर ते स्किप करेल. सो इथं तुम्ही डुप्लिकेट थ्रेशोल्ड पण देऊ शकता. त्यानंतर फिल्टरिंगचा ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही रेजॅक्स पॅटर्न्स वगैरे वेगळे यूज करून फिल्टरिंग जे आहे ते करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथं ॲडव्हान्स म्हणून एक ऑप्शन आहे, ज्यामध्ये बॅकअप वगैरे तुम्ही सेट करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्ही जे काय कॉपी केलं त्या फाईल्स नंतर कुठं लूज होऊ नयेत म्हणून बॅकअप ठेवता येतं. त्यानंतर इथं हिस्ट्री आहे, म्हणजे तुम्ही कॉपी करायची जी काय हिस्ट्री आहे ते पूर्णपणे इथं बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर सर्च बॉक्स. आता समजा मी काहीतरी कॉपी केलं, सपोज आता मी हे कॉपी करतो आपल्या वेबसाईटवरून, हे एवढं जे काय टेक्स्ट आहे ते कॉपी करतो. ठीक आहे. आता याच्यासाठी याने एक नवीन फोल्डर तयार केला. तर हा इथं आहे तो आहे. तर ते झालं. ठीक आहे. आता मला सर्च करायचं आहे, मी खूप साऱ्या फाईल्स वगैरे कॉपी केल्या. मला एखाद्या पर्टिक्युलर टेक्स्ट जे आहे ते कुठेतरी सर्च करायचं आहे आणि ते फाईल ते ओपन करायचे. तर सपोज मी फक्त यामधलं एवढंच इथं टाकलं आणि सर्च केलं तर मला ते रिस्पेक्टिव्ह फाईल कोणती आहे ते फाईलचं नाव देतं. तर इथं डबल क्लिक केलं तर ती फाईल जी आहे ती पूर्णपणे ओपन पण करता येऊ शकते. तर हे टूल आहे बघा, जर तुम्हाला युजफुल वाटलं तर डाउनलोड करा. आणि थँक्यू आपल्या वेबसाईटला bedora.funला आपण हे काही न करता 231 व्हिजिट्स जे आहेत त्या आलेल्या आहेत. त्यामध्ये मी IP ट्रॅकर लावला होता, तर त्यामध्ये मोस्टली US आणि कॅनडा इथून त्या वेबसाईटला व्हिजिट्स जे आहेत त्या येत आहेत. म्हणजे ऑर्गॅनिक ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे. सो थँक्यू.